आज सोमवार 6 मे 2024. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहात. तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हास सभाविष्कृत करतील. इतकेच काय, पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल. अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखिले नसल्यामुळे ते असे करतील. मी तुम्हाला या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की ज्या घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या याची तुम्हास आठवण व्हावी. चिंतन. फिलिपी हे ग्रीस देशामधलं एक शहर आहे. तिथे पौल ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी गेला. प्रार्थना सुरू व्हायच्या अगोदर काही स्त्रिया आल्या होत्या. त्यामध्ये लुदिया नावाची एक श्रीमंत व्यावसायिक बाई होती. पौलाचे प्रवचन तिच्या अंतःकरणाला भिडले आणि तिने बाप्तिस्माची मागणी केली. बाप्तिस्मानंतर ती ख्रिस्त सभेमधील सामील झाली, म्हणजे ती ख्रिस्त परिवाराशी तदात्म्यात पावली. इतरांची सुखदुःखे, इतरांच्या आशा आकांक्षा, पवित्र आत्म्यासाठी जीवन जगून देवाच्या सोबतीत राहून तिने आपल्या स्वतःच्या केल्या. बाप्तिस्मा झालेल्या ख्रिस्ताची माणसे हे खरे लक्षण आहे. मी एक खाजगी वैयक्तिक व्यक्ती नाही, तर ख्रिस्ताच्या शरीराचा जिवंत अवयव आहे आणि म्हणून एका अवयवाला झालेलं दुःख ते माझं असतं. एका अवयवाला झालेला आनंद तो माझा असतो. एका अवयवाच्या आशा आकांक्षा त्या माझ्या असतात. आपलाही बाप्तिस्मा झालेला आहे आणि आपण ख्रिस्ताचे जिवंत अवयव आहोत. तो मस्तक आणि आपण प्रत्येक जण त्याचे अवयव आहोत. अशा प्रकारे या जगामध्ये आपण एकटे नाहीत, तर समुदायामध्ये राहून ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाची साक्ष द्यायची असते. त्यासाठी आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे परमेश्वर आपल्या सोबत सातत्याने हजर असतो. त्याने अस्तित्व निरंतर अखंड असते. त्यामुळे स्वर्गरोहणाआधी आपण पोरके अनाथ होऊ नयेत यासाठी त्याचा कैवारी मदतीस त्रैक्यातील तिसरा जण, आपल्याला आधार देणारा, आपली बाजू मांडणारा, आपण अस्सल ख्रिस्ती म्हणून त्याची साक्ष देणाऱ्याप्रमाणे जीवन जगावे म्हणून आपले समर्थन करण्यासाठी पवित्र आत्मा आपल्यावर पाठवित आहे. परमेश्वर आता पवित्र आत्म्याद्वारे आपल्या सोबतीला आहे, कारण तो सर्व काळ आपल्या बरोबर राहील, जगाच्या अंतापर्यंत राहील. तो अखंडित निरंतर परमेश्वर आपल्याला त्याच्या कृपेने व शक्तीने भरो.